आज मी तुमच्याबरोबर मस्त अशी रेस्टॉरंट स्टाईल मुघलाई चिकन रेसिपी शेअर करणार आहे, जी बनवायला खूपच सोपी आहे आणि झटपट बनते. काही मसाले वाटा घाटायची काही गरज नाही आहे, पटकन बनणारी अशी रेसिपी आहे. तर चला सुरुवात करूया. एकदम टेस्टी लागतं हे. तुम्ही हे चपाती, भाकरी किंवा बटर नान रोटीबरोबर खाऊ शकता. तर इथे मी चिकन धुवून घेतलेलं आहे स्वच्छ अर्धा किलो. त्यामध्ये हळद, मीठ, तिखट, लाल तिखट, आलं लसूण मसाला, दही, तेल घालून सगळं मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकनला थोडा वेळ. इथे मी तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये. त्यामध्ये 2 मोठे कांदे फ्राय करून घ्यायचे गोल्डन होईस्तोपर्यंत. त्यामध्ये घालूयात आपण अर्धा काजू आणि अर्धा कप दही. हे सगळं घालून आपण मस्त पेस्ट करून घ्यायची आहे त्याची. आणि आता तेल गरम झालं की त्यात काही खडे मसाले घालायचे. दगडफूल, दालचिनी, तेजपत्ता, इलायची, लवंग, जिरे, अर्धा चम्मच हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण जे मॅरिनेटेड चिकन आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्याला एक थोडा वेळ आपण हाय फ्लेमवरती परतून घेणार आहे. जर फ्लेम लो केली तर त्यातनं मॉइश्चर पाणी सुटेल. आता इथं आपण मसाले घालायचे. इथं मी कश्मीरी लाल मिरची पावडर एक घातली आहे, ती 1 चमचा तिखट घातलेलं आहे, 1 चमचा धनेपूड घातलेली आहे, थोडीशी हळद घातलेली आहे आणि सर्व मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं आहे चिकनला 1-2 मिनिट. त्यानंतर आपण जो कांदा आणि दह्याचा पेस्ट केला होता ते घालून आपण चिकनला परत परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्याला झाकून आपण शिजवायचं आहे, म्हणजे मसाल्यांचा कच्चेपणा काही असेल तर निघून जाईल. आणि छानपैकी मस्त झाकून आता त्याला एक 5 ते 10 मिनिटं शिजवायचं आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत. आणि बघा 5 ते 10 मिनिटात मस्त अशी तर्री आलेली आहे. वरनं आपण घालूयात हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरलेली आणि सगळं मिक्स करून घेऊया. आणि आपलं मुघलाई चिकन मसाला बनवून रेडी आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही अजून पातळ करायची असेल तर तुम्ही इथे गरम पाणी ॲड करू शकता, नसेल तर असंच छान लागतं. आणि आता सर्व करूयात. आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली? जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आमच्या चॅनलला. अशाच मस्त मस्त आणि सोप्या रेसिपींबरोबर आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा भेटू. तर लवकर बेल आयकन दाबून सबस्क्राईब